उन्हाळा चालू झाला की वर्षभर टिकणारे आपण पदार्थ तयार करतो। आज आपण तांदळाच्या सालपापड्या बनवणार आहे। 3 दिवस तांदूळ भिजत घातले, चौथ्या दिवशी तांदूळ काढून घेतले आणि फॅनच्या हवेखाली थोडेसे सुकून घेतले आणि मिक्सरला वाटून याच्यामध्ये पीठ चाळून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि रात्रभर भिजत ठेवलं। थोडंसं तुरटी पण टाकली। दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं वरचं पाणी आपण काढून घ्यायचं। चवीनुसार मीठ आणि जिरे टाकायचे आणि मग जशी माझी आई बनवते त्या पद्धतीने तुम्हाला आजच्या मी सालपापड्या दाखवणार आहे। थोडं थोडं प्लेटमध्ये याचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं। गॅसवरती उकळी आलेलं पाणी ठेवायचं आणि पाण्यावरती ठेवून द्यायचं। थोडंसं पाणी सुकलं की मग लगेच पलटी करायचं। तो पण दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा आपल्याला भरून घ्यायचं आहे। लगेच काढून घ्यायचं। पटापट होतात ह्या सालपापड्या, नक्की बनवून बघा। माझ्या आईने बनवलेल्या आहेत, खूप सुंदर होतात, तर नक्की ट्राय करा। बाकीच्या उन्हाळ्याच्या रेसिपीच्या लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर नक्की ट्राय करून बघा आणि ह्या वर्षभर टिकणाऱ्या सालपापड्या बनवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।